आता चंद्राचं दुसरं काय आहे? चंद्र आता आज त्याच्या खाली इथं शुक्र होता, शुक्र मावळला, त्याच्या खाली सूर्य मावळला. सूर्याच्या अगोदर मावळले शनी, मंगळ आणि नेपच्यून. नेपच्यून साध्या डोळ्यांना दिसत नाही. आपल्याला डोळ्यांना दिसणारे जे ग्रह आहेत हे 5 ग्रह आहेत. पहिला बुध, जो सूर्यापासून जवळ आहे, सूर्यापासून 5 कोटी किलोमीटर अंतर आहे त्याचं. दुसरा आहे शुक्र, त्याचं 10 कोटी किलोमीटर असतं सूर्यापासून. आपली पृथ्वी साधारण 14 कोटी किलोमीटर. त्याच्यानंतर मंगळ, मार्स, हा सूर्यापासून साधारण 22 कोटी किलोमीटर. त्याच्यानंतर ज्युपिटर, हा ज्युपिटर सध्या तो मिथुन राशीची, त्याची माहिती आपण नंतर घेऊ. त्याच्यानंतर गुरु आहे आपल्यापासून आज 75 कोटी किलोमीटर अंतरावर. किती? 75 कोटी. आणि सूर्य आपल्यापासून आहे 15 कोटी किलोमीटर, म्हणजे सूर्यापेक्षा जास्त अंतरावर आहे. त्याच्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल पण प्रत्येकाची माहिती बघा. गुरु नंतर पुढचा येतो तो शनी, त्याला आपण सगळे घाबरतो. शुक्र झाला, शुक्र मावळ, मी ओळीने सांगतो. तर शनी आपल्यापासून आत्ताच्या घडीला साधारणपणे 150 कोटी किलोमीटर दूर आहे. साधारण आता गुरु आहे त्याच्या साधारण दुप्पट. मी अंदाजे सांगतो, एक्झॅक्ट अंतर थोडे कमी जास्त होते. आता आपण बघू ते सूर्यभोवती जे फिरतात त्याचा काळ. तर सर्वात लांबचा शनी आपण बघितला, त्याला सूर्यभोवती फिरायला 29 वर्ष लागतात. 2.5 वर्ष तो एका राशीत असतो, तर 12 राशी, प्रत्येक राशीत तो 2.5 वर्ष असतो. शनी हा वायुरूप आहे. शनीच्या भोवतीच्या रिंग ज्या आहेत त्या म्हणजे आईस, म्हणजे आपण काय म्हणतो बर्फाचे खडे किंवा आईस क्रिस्टल नाही म्हणतात ना, पण मोठे दगड, असे अब्जावधी दगड त्याच्या बाजूने फिरतात. शनीला 150 कोटी किलोमीटर अंतर आहे, वायुरूप आहे, त्याच्यावर उतरता सुद्धा येणार नाही आपल्याला. मग या शनीला घाबरायचं का, हे आपण ठरवू, कारण हा प्रश्न नेहमी आहे. तर शनीचं दुसरं वैशिष्ट्य असं की शनी हा जेव्हा पृथ्वीभोवती आपला सूर्याभोवती जेव्हा तो फिरतोय, प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्ष असतो. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये, आपल्या राशीमध्ये शनी 2 ते 3 वेळा येतो, बरोबर? साधारण आपण समजा आयुष्यमान 70-80 झालं, 3 वेळा येतो. त्याच्यानंतर शनीच्या पुढचे जे ग्रह आहेत, नेपच्यून, आपले युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो, हे 3 ग्रह डोळ्यांना दिसत नाही. ज्यांना शनी बघायचा आहे ते उद्याचं पहाटे उठले आणि आपल्या पायऱ्या आहेत तिकडच्या दरवाजापासून तिकडे गेले तर पूर्वेला सूर्याच्या अगोदर मंगळ आणि शनी उगवले. मंगळ लालसर रंगाचा, शनीला काही रिंग डोळ्यात दिसत नाही, पण आपल्याला या रिंग आपल्याला चित्रामध्ये किंवा टेलिस्कोपने दिसू शकतात. आता प्लुटो जो शेवटचा आहे, याला सूर्यभोवती फिरायला 250 वर्ष लागतात, इतका दूर. आता हा प्लुटो जेवढा लांब आहे तर त्याला डॉर्फ प्लॅनेट म्हटलेलं आहे. बाकीच्यांना प्लॅनेट म्हटलं, डॉर्फ प्लॅनेट म्हटलं. याचं कारण असं जे इंडिव्हिज्युअली सूर्याभोवती जे फिरतात, इंडिव्हिज्युअली सूर्याभोवती चक्कर मारतात, त्यांना प्लॅनेट म्हणतात. हा जो आहे हा मध्येच नेपच्यूनच्या कक्षेमधून प्रवास करतो, म्हणून याला डॉर्फ प्लॅनेट म्हणतात. आणि ते 1-2 वर्षामध्ये तुम्हाला न्यूज ऐकायला मिळेल की त्याचं प्लॅनेट म्हणून पुन्हा तो इन्क्लूड होणार आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल बघूया. सूर्य मावळला, सूर्यापासून माहिती घेऊया. आकाशात तुम्हाला दाखवणारच आहे. आता मावळतीला चाललेलं मृग नक्षत्र आहे, पण त्या लाईट मध्ये दिसत नाही, प्रयत्न करू आपण बघायचा. सूर्य किती मोठा आहे? सूर्याचा डायमीटर हा 15 लाख किलोमीटर आणि पृथ्वीचा डायमीटर आहे 12,000 किलोमीटर. आपल्या पृथ्वी मार्सच्या दृष्टीने विचार केला तर साधारणपणे 13 लाख पृथ्वी या सूर्यामध्ये सामावू शकतात, इतका मोठा सूर्य. सूर्याच्या गाभ्याचं पोटातलं टेम्परेचर जे आहे ते आहे 1.5 कोटी डिग्री सेल्सिअस. 1.5 कोटी डिग्री सेल्सिअस, 100 डिग्रीला पाणी उकळतं. सूर्याचं जे सरफेस टेम्परेचर आहे, सूर्याचं सरफेस टेम्परेचर म्हणजे त्याच्या गाभ्यामधून त्याचं टेम्परेचर वरपर्यंत प्रवास करायला सूर्याला त्या उष्णता बाहेरपर्यंत यायला 10 वर्ष लागतात, इतका मोठा सूर्य. आता हा जो सूर्य आहे याचं सरफेसचं टेम्परेचर आहे 5 ते 6,000 डिग्री सेल्सिअस. 5 ते 6,000 डिग्री आपल्यापर्यंत जे यातून प्रकाश आणि ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते, ते सरफेसचं टेम्परेचर 5 ते 6,000 डिग्री. आणि पृथ्वीच्या गाभ्याचं टेम्परेचर सुद्धा तेवढंच आहे, 5 ते 6,000 डिग्री, थोडं जास्त, म्हणजे साधारण दोन्ही सारखं आहे. पण आपल्याला हे गाभ्यामध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये आणि सूर्याचं टेम्परेचर जे आपल्यापर्यंत पोहोचतं
दिसणार. तर हे सगळं 1000 डिग्री सेल्सिअसला फिरत आहे. म्हणजे तिथं जर टेम्परेचर जे आहे आपल्याला आता इथं आपण म्हणून 30 डिग्री आहे, थोडं उन्हाळ्यामध्ये 45 पर्यंत वर जाईल. याच्या पुढे आपण सहन करू शकत नाही, जास्त जास्त 50 डिग्री आपण सहन करू शकतो. हे टेम्परेचर जे सूर्याचं टेम्परेचर आहे हे आपल्या पृथ्वीला जे मॅग्नेटिक फील्ड आहे, आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामुळे होतं काय की ह्या फिल्टरमधून सूर्याचं उष्णता आपल्यापर्यंत येते. त्यातले अल्ट्राव्हायोलेट जे रेज आहेत आपण ज्याच्या आपल्या स्किनला त्रास